नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. नामस्मरण म्हणजे काय आणि जप म्हणजे काय? नामस्मरण कसे करायचे आणि जप कसा करायचा ते आज मी सांगणार आहे. आपण रोज आपल्या देवांची नित्यनियमाने देवपूजा करत असतो. देवपूजा झाल्यावर आपण आपली नित्य सेवा असते ती सेवा करतो आणि नंतर आपण जप करतो. जप करणे म्हणजे काय? देवासमोर बसून जपमाळ हातात घेऊन आपण एक माळ जप करतो किंवा कोणी 11 माळी जप करतात. जपमाळ हातात घेऊन जप करतो. तो जप मोजून जप होतो. कोणी 1 माळी करतात जप तर कोणी 11 माळी जप करतात. देवाचे नाव मोजून घेतो आपण ते म्हणजे जप. याला जप करणे असे म्हणतात. आणि नामस्मरण म्हणजे आपण जपमाळ हातात न घेता आपण आपल्या देवांचे स्मरण करतो. येता जाता देवांचे नाम जपतो. वारंवार आपण देवांचा मंत्र मनातल्या मनात म्हणतो. ते म्हणजे नामस्मरण. न मोजता कितीही वेळा देवाचा मंत्र आपण मनात म्हणतो. त्याला नामस्मरण म्हणतात. नाम म्हणजे देवाचं नाम आणि स्मरण आपण देवाचं वारंवार मनातल्या मनात स्मरण करतो. देवाची आठवण करून आपण नामाचं स्मरण करतो. देवाचं आपण जप करतो. त्याला नामस्मरण म्हणतात. नामस्मरण हे मोजून होत नाही. सतत अखंड चालू राहणे देवाचे नाव म्हणजे नामस्मरण. केव्हाही कधीही कुठेही आपण नामस्मरण करू शकतो. श्री स्वामी समर्थ ह्या दिव्य मंत्राचं स्मरण करणे खूप शुभ मानले जाते. स्वामींचे स्मरण कोणीही करू शकतात. अगदी लहान मुलं, ताई, दादा, आजी, आजोबा, मावशी, काका सगळेजण नामस्मरण करू शकतात. आपण आपली कामं करता करता नामस्मरण करू शकतात. अगदी प्रवास करताना तर अवश्य नामस्मरण करावे. आपला प्रवास सुखाचा होतो. तसेच देवाच्या मंत्राचा जपमाळ घेऊन कोणीही जप करू शकतात. नामस्मरण किंवा कोणत्याही मंत्राचा जप करायला वयाचं बंधन नसतं. तुम्ही संकल्पयुक्त ठराविक जप म्हणजे रोज 11 माळी जप किंवा फक्त 1 माळी जप करू शकतात. जपमाळ घेऊन देवासमोर आपण आसनावर बसून जप करायचा म्हणजे आपले मन विचलित होत नाही आणि आपल्याला आनंद मिळतो आणि शिवाय देवाचं आपल्याला दर्शन होत राहतं. तसेच येता जाता नामस्मरण केलं तर आपले कर्माचे भोग भोगताना आपल्याला त्रास कमी होतो. घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होते आणि सगळ्यांना नामस्मरण किंवा जप केल्याने आपल्यावर आपल्या कुटुंबावर स्वामींचं आपल्याला सुरक्षा कवच प्राप्त होतं. म्हणून नामस्मरण करावे आणि शक्य झाल्यावर तुम्ही जपमाळ घेऊन जपही करू शकतात. तरी माझी माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी समर्थ.